नमस्कार, प्रिया बेसिक स्टिचिंगमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण खूप सुंदर असं खणाच्या कपड्यापासून पानांचं तोरण कसं बनवायचं हे बघणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने। त्याच्यासाठी मी इथे खणाचं कापड घेतलेलं आहे। सगळ्यात पहिल्यांदा पानांसाठी कटिंग करून घ्यायचे। तर इथे मी एक नोटबुकचं पेज घेतलेलं आहे आणि ते असं मध्यात फोल्ड केलेलं आहे। फोल्ड बाजू त्याची माझ्याकडे आहे। इथे टेप ठेवला आणि इथे 6 इंचाचं खालून मार्किंग करून घेतलेलं आहे आणि त्याचे सेंटर पॉइंट 3 वर सुद्धा मार्किंग केलेलं आहे। इथे वरच्या बाजूला 1 इंचावर मार्किंग केलंय आणि हा जो सेंटर पॉइंट आहे तिथे 1.25 इंचावर मार्किंग केलं। आता इथे पानाचा आकार देऊन घ्यायचा आहे। तर ही जी वरची बाजू आहे तिथे सरळ लाईन ड्रॉ करून घेतली आणि इथून हा जो पॉइंट आहे सेंटरचा तो जोडून घ्यायचा आहे आणि खाली त्याचं टोक काढायचं आहे। तर अशा प्रकारे हा आकार इथे मी काढून घेतला। बघू शकता खूप सुंदर असा आकार आलेला आहे आणि परफेक्ट असं पानाचा शेप तिथे तयार होतो। आता हे कटिंग करून घ्यायचे। त्याला ओपन केल्यानंतर हा अशा प्रकारे हा पानाचा आकार इथे तयार होतो। खूप छान असा आकार तयार झालेला आहे। आता हे मेन फॅब्रिकवर कटिंग करून घ्यायचं आपल्याला। इथे 4 लेयर मध्ये हे कापड ठेवलेलं आहे। तर इथे मी काट वापरणार नाहीये हा, त्याच्यामुळे फक्त पानांचं कटिंग करून घेणार आहे। तर इथे 4 पदरी कापड ठेवलेलं आहे, त्यावर हे केलेलं पेपर कटिंग ठेवायचं आणि आहे तसा आकार ड्रॉ करून घ्यायचा आहे। आकार ड्रॉ केल्यानंतर तो आहे तसा कटिंग करून घ्यायचा। तर इथे 4 पानं आपल्याला एका वेळेस कटिंग होतील। तर इथे मी 7 पानं आहेत ती आपल्याला तोरणासाठी लागणार आहेत, तर ती मी कटिंग करून घेतलेली आहेत। आता या पानांना जे आहे ते कॅनव्हास पेपर आपल्याला स्टिक करून घ्यायचा आहे। तर इथे मी कॅनव्हास पेपर कटिंग करून घेतला थोडासा आणि त्याच्यावर पानांची जी उलटी बाजू आहे ती आतमध्ये जाईल अशा प्रकारे ठेवायचं आणि कॅनव्हासची चमकदार बाजू आहे ती कपड्याच्या बाजूला येईल अशा प्रकारे ठेवून त्याच्यावर इस्त्री करून घ्यायची आहे। इस्त्री केल्यावर कॅनव्हास छान त्या कपड्याला स्टिक होतो। आम्ही स्टिक करून घेतला आणि जे एक्स्ट्राचं कॅनव्हास होतं ते कटिंग करून टाकलेलं आहे। तर अशी ही पानं तयार झाल्यानंतर तेवढ्याच मापाची पाण्याच्याच आकाराची अस्तर जे आहे ते आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे। तर मी इथे कॉटनचं अस्तर वापरलेलं आहे। पानांवर अशी सेंटरला एक स्टिच देऊन घेतलेली आहे आणि पानाच्या जशा लाईन असतात तशा लाईन याच्यावर मी स्टिच करून घेतल्यात। बघू शकता इथे दाखवले तसं। हे ऑप्शनल आहे, तुम्हाला हवं असेल तर करू शकता, नसेल हवं तर नाही केलं तरी चालेल। खाली आता कॉटनचं फॅब्रिक ठेवलंय, त्याच्यावर हा पानाचा भाग जो आहे तो उलटा ठेवलेला आहे आणि त्याच्या कडेने एक पेअरचं मार्जिन ठेवत पानाचा जसा आकार आहे त्या आकाराप्रमाणे स्टिच करून घ्यायचा आहे। इथे स्टार्टिंगला थोडंसं ब्लॉक करून घ्यायची शिलाई, म्हणजे पलटी करताना ते उसवत नाही। आता याचं जे टोक होतं ते मी थोडंसं कट केले आणि कडेने छोटे छोटे नॉचेस देऊन घेतलेले आहेत। तर अशी मी ही सर्व पानं तयार करून घेतली। आता ह्याला आपल्याला पलटी करून घ्यायचं आहे। तर ह्याला व्यवस्थित पलटी करायचं आहे आणि टोक जे आहे त्याचं ते एखाद्या टोकदार वस्तूने काढून घ्यायचं आहे, त्याच्यामुळे ते लुक छान येतो त्याला। तर इथे मी स्क्रूड्रायव्हरच्या मदतीने हे जे टोक आहे ते व्यवस्थित काढून घेतले। तर पाहू शकता छान असं हे पान तयार झालेलं आहे आपलं। आता मी सगळी पानं जी आहेत ती अशाच पद्धतीने तयार करून घेतलीत। त्याला इथे वरती जेवढं आपलं शिलाईत जाणार आहे तेवढं मी मार्किंग करून घेतलेलं आहे। सर्व पानांवर केलेलं आहे, त्याच्यामुळे व्यवस्थित एकसारखी आपली जोडली जातील। इथे एक पट्टी कट करून घेतलेली आहे अस्तरची। त्याची लांबी आहे 36 इंच आणि त्याची रुंदी घेतलेली आहे 3.5 इंच। त्याच्यानंतर ही जी रेडीमेड बॉर्डर आहे ती घेतलेली आहे मी वरती लावण्यासाठी। त्या बॉर्डरला आतल्या बाजूने कॅनव्हास लावून घ्यायचा आहे पेपर पेस्टिंग। फक्त कडेने थोडी थोडी जागा राहील, एकदम कट टू कट लावायचं नाहीये, अशा प्रकारे लावून घ्यायचं आहे। आता ही जी पट्टी आहे अस्तरची ती खालच्या बाजूने थोडीशी अशी फोल्ड करून घ्यायची आणि अगदी कडेने शिलाई करून घ्यायची। इथे स्टिच करून घेतलेलं आहे। इथे बॉर्डरचे जे माप आहे ते सुद्धा 36 इंचचं आहे। तुम्ही तुमच्या दरवाजाच्या साईज प्रमाणे साईज याची कमी जास्त करू शकता। बॉर्डर बरोबर सेंटरला फोल्ड केली आणि सेंटरला एक मार्किंग करून घेतलं। सेंटर पासून 2.5 इंचाचं मार्किंग दोन्ही बाजूला करून घ्यायचं आहे। तर इथे मी सेंटर पासून 2.5 इंचाचं मार्किंग सर्व ह्याला करून घेतलेलं आहे, सर्व बॉर्डरला शेवटपर्यंत।
बॉर्डरचं मार्किंग झाल्यानंतर आता अस्तर जे आहे ते जोडून घ्यायचं आहे। तर अस्तरला सुरुवातीला इथे मी अर्धा इंच फोल्ड केला आणि जी बॉर्डर आहे ती सुद्धा अर्धा इंच फोल्ड केली आणि खालच्या बाजूने ती स्टिच करून घ्यायची। तर इथे कडेला जे आहे ते थोडंसं वरती अंतर सोडून द्यायचं आहे आणि मग स्टिच करायला सुरुवात करायची आहे। इथे बॉर्डर जोडतानाच आपण पानं पण लावून घेणार आहोत। ही जी शेवटची मार्किंग केलेली होती ती मार्किंग आणि एक पान घ्यायचं आहे, त्याचा वरच्या बाजूचा सेंटर पॉईंट काढायचा आहे। ते मार्किंग आणि ह्याचा पानाचा सेंटर पॉईंट ते एकमेकांना मॅच झाले पाहिजे अशा प्रकारे लावून घ्यायचं आहे आणि त्याच्यावर शिलाई लॉक करून घ्यायची, कारण एक शिलाई दिली तर ते निघू शकतं त्यासाठी। त्याच्यानंतर मध्ये जे पुढचं जे मार्किंग आहे ते सोडून द्यायचे, तिथे नाही जोडायचं पान आणि त्याच्या पुढचं जे मार्किंग आहे तिथे पान जोडून घ्यायचं। ते मार्किंग आणि पानाचा सेंटर पॉईंट बरोबर मॅच करायचं आहे। जेवढं शिलाईमध्ये मार्जिन आपण घेणार आहे तेवढं बरोबर ठेवून आतमध्ये इथे स्टिच करायचे आणि हे पान ठेवताना बॉर्डर आणि अस्तर त्याच्यामध्ये हे पान ठेवायचं आहे, म्हणजे बाहेरच्या बाजूने सुद्धा आपली फिनिशिंग खूप छान येईल। तर अशा प्रकारे हे जोडून घेतलेलं आहे आणि पानावर डबल शिलाई करून घ्यायची आहे आणि त्या दोन पानांच्या मध्ये एक मार्किंग शिल्लक राहिलं पाहिजे। तर असं मी हे सर्व पानं जी आहेत ती जोडून घेतली। तर इथे मला 36 साईजसाठी 7 पानं लागलेली आहेत आणि इथे बॉर्डरसाठी रेड कलरचा दोरा वापरायचा आहे, म्हणजे ते व्यवस्थित छान दिसतं। तर अशी मी ही सर्व पानं जोडून घेतली। आता हे शेवटचं मार्किंग आहे तिचं सुद्धा हे जोडून घेतलंय। आता बॉर्डर जी आहे ते अर्धा इंच फोल्ड करायचे आहे आणि जे खालचं अस्तर आहे ते सुद्धा अर्धा इंच फोल्ड करायचं आहे आणि तिथे शिलाई लॉक करून घ्यायची कॉर्नरला, व्यवस्थित लॉक करायची शिलाई जेणेकरून निघाली नाही पाहिजे। आणि हे पूर्ण वॉशेबल आहे तोरण, तुम्ही घरच्या घरी ह्याला हँड वॉश करू शकता। तर बघू शकता इथे थोडंसं मी गॅप सोडलेलं आहे वरच्या बाजूने, कारण आपल्याला वरच्या बाजूने फोल्ड करायचं आहे। इथे नॉट 2 तयार करून घ्यायच्यात आपल्याला। तर इथे मी 1 इंचाची पट्टी घेतली अस्तरची, ती अशा प्रकारे इथे फोल्ड केली आणि त्याला एक शिलाई करून घ्यायची आणि ही जी पट्टी आहे ती पलटवून घ्यायची, म्हणजे त्याची शिवलेली बाजू आतमध्ये जाईल। इथे मी सुई दोऱ्याच्या मदतीने ही नॉट आहे ती पलटी करून घेतलेली आहे। त्याच्या अशा 2-2 इंचाच्या 2 पट्ट्या कट करून घ्यायच्या आहेत। तर इथे जे फोल्ड केलंय ते व्यवस्थित आतमध्ये घालायचं आहे। बघू शकता हे जेवढं एक्स्ट्राचं अस्तर राहिलेलं आहे ते असं फोल्ड करायचं आणि त्याला एक नक करून घ्यायचं, म्हणजे त्याचं मार्किंग होईल त्याच्यावर आणि तेवढी बाजू आपल्याला आतमध्ये फोल्ड करायची आहे। तर इथे असं फोल्ड करून घेतलं। इथे कॉर्नरला ही नॉट तयार केलेली आहे ती मी इथे लावून घेतली, म्हणजे छान अडकवता येईल तोरण आपल्याला व्यवस्थित। तर इथे कॉर्नरला दोन्ही बाजूला 2 आणि सेंटरला एक अशी लावू शकता तुम्ही। तर मी इथे 2च लावलेले आहेत कॉर्नरला। तर हे व्यवस्थित ठेवायचं आणि इथे व्यवस्थित शिलाई जी आहे ती 3 ते 4 वेळा अशी लॉक करून घ्यायची आहे, म्हणजे जेणेकरून ते निघालं नाही पाहिजे। आणि इथे अस्तर व्यवस्थित आतल्या बाजूने पूर्णपणे फोल्ड करायचं आहे आणि अगदी कडेने स्टिच करून घ्यायचं आहे। तर इथे सेंटरला आल्यानंतर सुद्धा इथे एक तुम्ही लूप लावू शकता, मी लावलेलं नाही आहे, मी 2 साईडला 2च लावलेले आहेत फक्त। तर इथे सगळीकडे मी शिलाई करून घेतली। हा कॅनव्हास सुद्धा बाहेरच्या बाजूने दिसायला नको, तर एक्स्ट्राचा थोडासा होता इथे, तर मी कट करून घेतला। इथे शेवटच्या कॉर्नरला आल्यावर हा कॉर्नर जो आहे तो व्यवस्थित बॉर्डर आणि अस्तर जे आहे ते दोन्ही पण दुमडून घ्यायचेत, फोल्ड करायचेत आणि इथे पण कॉर्नरला एक लूप लावून घ्यायचा आहे। त्याच्यावर सुद्धा डबल शिलाई करून घ्यायची, एक 3 ते 4 वेळा शिलाई करून घ्यायची, जेणेकरून ते निघालं नाही पाहिजे। ते पाहू शकता एकदम फिनिशिंगमध्ये आपलं तोरण तयार होतं। मागच्या बाजूने सुद्धा फिनिशिंग त्याची खूप छान येते। आता याला अजून डेकोरेटिव्ह करण्यासाठी थोडेसे लटकन आणि काही गोल्डन मणी याला मी लावून घेणार आहे। इथे मी लोकरीचेच लटकन बनवून लावलेले आहेत, त्या लटकनऐवजी इथे गोंडे सुद्धा आपण वापरू शकतो। तर इथे मी लोकर घेतलेली आहे येलो कलरची आणि ही जी आपली 4 बोटं आहेत हाताची त्याला अशी गुंडाळून घेतलेली आहेत। तर हा जवळजवळ 30 राऊंड आपल्याला घ्यायचे आहेत। तर हे मी पूर्णपणे 30 राऊंड त्या 4 बोटांना गुंडाळून घेतले। गुंडाळल्यानंतर हे एक्स्ट्राचं 30 झाल्यानंतर कटिंग केलं आणि थोडी छोटा तुकडा लोकरचा कट करून घेतलाय। आता हे बोटातून बाहेर काढलं आणि बरोबर सगळे मधोमध पकडून त्याला एक दोरी बांधून घेतली। इथे सगळे व्यवस्थित पकडायचे आणि दोरी बांधायची। त्याच्यानंतर इथे एकसारखं करून घ्यायचंय
आणि अजून एक छोटासा तुकडा घ्यायचा आहे दोरीचा आणि इथे थोडं अंतर सोडून परत एकदा एक दोरी सर्व लोकरचे धागे जे आहेत त्याला एकत्र घेऊन गुंडाळून घ्यायचा आहे आणि हा थोडा घट्ट गुंडाळायचा आहे आणि तिथे पण 2 ते 3 गाठ करून घ्यायच्या म्हणजे ते सुटलं नाही पाहिजे। तर असं आपलं हे सिंपल असं लटकन तयार झालं। खालच्या बाजूने जे त्याचे जॉइंट्स आहेत ते सर्व कट करून घ्यायचे आहेत आणि हे एकसारखं खालच्या बाजूने कटिंग करून घ्यायचं आहे। तर बघू शकता छान असं लटकन तयार झालं। एक 2 पदरी धागा घेतलेला आहे, त्याच्यामध्ये एक मणी ओवून घेतला, त्याच्यानंतर दोन्ही जे टोकं आहेत ती एकत्र जुळवून घेतली आणि सुईमध्ये ओवून घेतली म्हणजे ते 4 पदरी झालं। त्याच्यानंतर ही सुई ओवल्यानंतर ही सुई इथून घालून घ्यायची आहे आणि बाहेर काढून घ्यायची। खाली मणी घातल्यामुळे ते लटकन सटकणार नाही त्यातून। आता इथे मी मणी छोटे आणि मोठे असे कॉम्बिनेशन करून लावलेलं आहे। तर इथे बघू शकता अशा प्रकारे मी 2 मणी पहिले छोटे, एक मोठा, परत 2 मणी, परत एक मोठा मणी आणि परत 2 छोटे मणी असं लावलेलं आहे। आता हे लटकन जे आहे ते 2 पानांच्या मध्ये जे मार्किंग केलं होतं आपण तिथे लावून घ्यायचं आहे। तर इथे डबल वेळा घेतला, डबल वेळा स्टिच केलं आणि एक गाठ करून ते एक्स्ट्राचा दोरा कटिंग करून घेतला। दोरा मी इथे ग्रीन कलरचाच घेतलाय म्हणजे ते व्यवस्थित दिसेल। आता एक्स्ट्राचं कटिंग करून घेतलं। सर्व पानांच्या टोकाला घंटी आणि छोटे 2 गोल्डनचे मणी लावून घेतलेले आहेत आणि ह्याचा लुक अजून चांगला यावा त्यासाठी फॅब्रिक पेंटने गोल्डन कलरच्या मध्ये स्वस्तिक काढले पानांवर आणि फुलं काढून घेतलेली आहे साइडने, त्याच्यामुळे त्याचा लुक अजून सुंदर आलेला आहे। तुम्हाला हे पानांचं तोरण कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुम्हाला असे शिलाईचे व्हिडिओ पाहायला आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारचं बेल बटन देखील प्रेस करा, त्यामुळे माझा व्हिडिओ आला की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि व्हिडिओ पाहता येतील। पुन्हा भेटू अशाच एका नवीन आणि युजफुल व्हिडिओमध्ये। धन्यवाद।